नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं ऋतूज बी ब्लॉगमध्ये. चॅनलचं नाव पण चेंज केलं आहे. शीतलताई बी ब्लॉग होतं, आता ऋतूज बी ब्लॉग केलं आहे. आज तुमच्यासाठी मी नवीन डिश आणलेली आहे, आपण बघूया. चला तर बघूया मग काय डिश आहे आपली आज. हे आपल्या शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत. आपल्याला सकाळी उठलं की टेन्शन येतं याचं काय करायचं. तर चपात्याचे आज तुकडे बनवायचे आहेत आपण. तर कसे बनवायचे ते बघूया आपण. असे लहान तुकडे पण घेऊ शकताय किंवा मिक्सरला बारीक करून पण घेऊ शकताय. अशा पद्धतीने तुकडे बारीक करून घ्यायचे. कढईत तापल्यानंतर आता 2 चमचे तेल, त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकायची, त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. आपण 1 कांदा घेतलाय. कांदा तेलात भाजून घ्यायचा. त्यावर कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा. चमचा हळद टाकायची. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. तुम्ही टोमॅटो पण वापरू शकता. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. थोडा तिखट मसाला पण टाकायचा. बारीक केलेले तुकडे आता आपण मसाल्यात टाकून घ्यायचे. मसाला सगळा व्यवस्थित लावून घ्यायचा चपातीच्या तुकड्यांना. थोडीशी कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित भाजून घ्यायचे आता चपातीचे तुकडे. 2 मिनिटं झाकून ठेवायचं आता वाफेवर शिजण्यासाठी. चपातीचे तुकडे आता रेडी आहेत आपले. चपातीचे तुकडे आता खाण्यासाठी रेडी झाले. चपातीचे तुकडे आपले रेडी आहेत. आजी नाश्ता करायला. बघूया आजीची रिॲक्शन काय झाले. चपातीचे तुकडे आम्ही सगळ्यांनी तर ट्राय केले. तुम्ही पण चपातीचे तुकडे नक्की ट्राय करा आणि कसे होतात मला कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.